मन मंदिरा गजर भक्तीचा. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ तुमचा अनुग्रह लादलो आय ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं
रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सदा नाम घोष करू हरिकथा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखाला सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसहा पर्याय देणं तू गरजेचं आहे. आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळ्यानिमित्त आजपासून ते 3 दिवसापर्यंत हा कार्यक्रम सुरू असणार आहे आणि ज्यांनी मला ही कीर्तनरूपी सेवा दिलेली आहे ते म्हणजे ऋषिकेश महाराज यांनी मला कीर्तनरूपी सेवा दिली त्यांचे मी आभार मानते. तसेच गायनाचार्य प्रतीक महाराज काळे आणि वैभव महाराज काळे त्यांचेही मी आभार मानते आणि मृदुंगाचार्य असणारे वैभव महाराज आणि ऋषिकेश महाराज यांचे मी आभार मानते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आपण जर संत वाङ्मय उघडून पाहिले तर त्यामध्ये काही अभंग विश्वासाचे आहेत, साधनाचे आहे, खरंच आहे. आपण जर खरंच आहे परमार्थ करत असताना संगती संतांचीच करा, कारण तुकोबाराय म्हणतात की या जगामध्ये विश्वास ठेवायला लायक पात्र असे एकही ठिकाण नाही, म्हणून मी माझा विश्वास संतांच्या पायावरती ठेवला आहे. संताचे पायी हा माझा विश्वास 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 विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावदास झालो त्यांचा सर्व भावदास झालो त्यांचा संताचे पायी हा माझा विश्वास त्याची माझे हित करी ती सकाळ सर्व भावदास झालो त्यांचा सर्व भावदास झालो त्यांचा त्याची माझे हित करी ती सकाळ त्याची माझे हित करी ती सकाळ त्याची माझी हित करी ती सकाळ. श्री संत तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, तुम्हाला जर हरीची भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर तुम्ही संतांचे पाय धरा, कारण संतच आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवत असतात. ज्या संतांनी आपल्याला साध्य करून दिले त्यामुळे सर्व भावरूपी बंधने तुटून पडतील. तेव्हा एका साधकाने प्रश्न केला की का हो तुकोबाराय, तुम्ही सारखे संतांचे वर्णन करतात, ह्या प्राप्तीला संत सोडून दुसरा पर्याय नाही का हो? त्यावेळेस तुकोबाराय हसून म्हणाले, अरे वेड्या, हे तर मीच सांगतो असे नाही तर वेदांनी सुद्धा सांगितले, संताविना प्राप्ती नाही.
तुकोबाराय म्हणतात की अरे भगवंता, तुझ्या नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, किती जरी मोठे पाप केले असेल ना तर ते सहज जळून जाईल. एका जन्माचे नाही तर अनेक जन्माची पापे जळून जातील. तुकोबाराय म्हणतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. तुकोबाराय म्हणतात, जे नामस्मरण साधन रूपी आहे ते काही अवघड नाही तर ते सोपं आहे. सरळ सोपं नामचिंतन अंतकरणाने जर तुम्ही केलं तर जन्मांतरीचे पाप आहे ते सर्व जळून जाईल. एका जन्माचे नाही तर अनेक जन्माची पापे जळून जातील. ज्ञानोबराय म्हणतात, जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी जन्मांतरीचे, जळतील पापी. हे नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. नरक दिसायास जावे वनांतरा, नरक दिसायास जावे वनांतरा. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. सायास जावे वनांतरा, प्रगती सायास जावे वनांतरा. ज्ञानोबराय म्हणतात की जसं तृण म्हणजे गवत, लक्षावधी गवताच्या पेंड्या जाण्यासाठी फक्त एकच काडी पुरेश आहे, तसं लक्षावधी कोट्यावधी पाप जाण्याची ताकद किंवा क्षमता फक्त नामस्मरणामध्ये आहे. मग हे नामस्मरण कसं करायचं? ज्ञानोबराय सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. नामस्मरण करत असताना संगती संतांचीच करा, कारण दुसरी कुणाचीही करून चालणार नाही. मग तुम्ही संतांची संगत करून भगवंताची भक्ती करा. भक्ती करत असताना तुम्ही साधनरूपी संतांचे पाय जर धरले तर ते आपल्याला निश्चित साध्य करून देतात. मग तुकोबाराय नामरूपी भगवंताला कसं प्राप्त करून घ्यायचं याचा उपाय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. सदा नाम घोचे करू हरी, सदा नाम घोचे करू हरी. सदा नाम घोषा करू हरी कथा, सदा नाम घोषा करू हरी कथा. सदा नाम घोषा
शरण जा. काही लोक गेले आणि संतांच्या पायाला मिठी मारली. तुकोबारायांचा भावार्थ तसा नसून ते सांगतात की संतांना शरण जा इथपर्यंत ठीक आहे, पण त्यावेळेस काही गृहस्थांनी विचार केला की भगवंताच्या प्राप्तीसाठी जर संतांचे पाय धरणे गरजेचे आहे तर देव श्रेष्ठ की संत श्रेष्ठ. कारण भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमसन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. की भगवंत सुद्धा म्हणतात जेथे माझे भक्त असतात ना तेथेच मी असतो. कारण देवाला सगळ्यात जास्त आपले भक्त प्रिय आहेत. माऊली सुद्धा म्हणतात करीसी ते देवा करी माझे मुके सुखे परी मी त्यांचे मुके नमने संत. की भगवंत सुद्धा म्हणतात जेथे माझे भक्त माझं चांगला नामघोष करतात ना त्यांच्याशी अर्जुना मला शोधावे. मी वैकुंठातही नाही. माऊली असे म्हणतात तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबही न दिसे परियोगी यांची मानसे मरडूनी जाय. भगवंत म्हणतात अर्जुना खरं जर बघितलं तर मी वैकुंठातही नसतो, सूर्याच्या बिंबातही नसतो, एक वेळ योग्यांचे देखील हृदय उल्लंघन करून जातो, पण जेथे माझे भक्त असतात ना तेथेच मी राहतो. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती तेथे नारदा उभा तेथे नारदा उभा तेथे नारदा उभा तेथे. की भगवंत सुद्धा म्हणतात नारदा तुला जर मला बघायचं असेल तर माझं ठिकाण सांगू का? जेथे माझे भक्त माझं भजन करतात तेथेच मी असतो. मग हरीची जर प्राप्ती करायची असेल तर संताशिवाय पर्याय नाही. कारण संतच आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवत असतात. आपण किती जरी थकलो भागलो शिनलो तर संत आपल्याला कडेवर घेतात आणि निश्चित अशा सुखापर्यंत नेऊन पोचवितात. भागलिया मज वाहतील कडिये त्यांचे न जोडे सर्व सुख. मग काही साधकांनी विचार केला की चला काय रात्रंदिवस काम करायची कष्ट करण्याची गरज आहे. जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा सगळे आपले असतात, परंतु जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो तेव्हा आपले कोणीच नसते. मग या सुखासाठी मरमर करायची काय गरज आहे का? तेव्हा लोक म्हणाले की चला संतांचा पत्ता आपण सापडूयात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत ही सगळी मंडळी संतांचा पत्ता शोधायला निघाली. की बाबा संत कुठे आहेत, त्यांचं घर कुठं आहे, ते कुठं राहतात, असे खूप प्रश्न विचारले. मग मला सांगा संत काय रस्त्यावर पडले का हो त्यांना भेट द्यायला? तुकोबाराय म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी करुणा केली. बरं इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही सांगतात की संतांची भेट घेणं अवघड आहे. संतांची भेट जरी तुम्हाला झाली तरी आपल्याला भगवंताची प्राप्ती काय होऊ शकत नाही. कारण तुम्ही नामस्मरण करा, तुम्हाला संतांची भेट नक्की होईल. आणि संतांची भेट जरी तुम्हाला झाली तरी संतांची भेट जर तुम्हाला झाली तर तुमच्या मनामध्ये अहंकाररूपी बंधने तुटून पडतील. अभंगाचे द्वितीय चरण. सर्व सुखाल्यालो सर्व अलंकार सर्व सुखाल्यालो सर्व
साध्यरूपी भगवंताजवळ जाण्यासाठी दुसरा एखादा मार्ग नाही का हो? ज्याप्रमाणे एक गृहस्थ एका झाडासमोर उभा राहून विचार करत होता. काही पाखरे येत होती आणि त्या झाडावरची फळे खाऊन जात होती. तो असा विचार करत होता की आपण पण फळ खाल्लं तर चांगलं होईल, पण त्यासाठी पंख लागतील. मग त्याने 2 कृत्रिम धातूचे पंख तयार केले, म्हणजे 2 सुपं घेतले आणि दोन्ही बाजूला बांधल्याच्या नंतर तो माडीवर गेला आणि ज्या दिशेने त्या झाडाला फळे आली होती ना, त्या दिशेने उडी खाल्ली. जशी उडी खाल्ली तसा तो तोंडावर पडला. तोंडावर पडल्याच्या नंतर त्याने आरडाओरडा केला. काही लोक धावतच आले आणि त्याला उठवलं आणि विचारलं की बाबा, तुला एवढ्या उंचावून उडी मारायची काय गरज होती का? त्यावेळेस तो म्हणाला, मग काय झालं? तेव्हा लोक सांगू लागले की बाबा, तुझे गुडघे फुटले, डोकं फुटलं. तेव्हा तो म्हणाला, फुटू द्या, गुडघे फुटू द्या, डोकं फुटू द्या, पण संशय मात्र मिटो. मग माणसाला झाडावर जाऊन फळ तोडता येणार नाही का हो? माऊली म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे येतुलेने एक वेळे मार्गाची निबळे निश्चित लागे. बाबा, तुला निश्चित वर जाता येईल, पण हळूहळू ह्या फांदीवर त्या फांदीवर तू निश्चित वर जाशील, ते फळ तोडशील आणि खाशील. मग तुकोबाराय म्हणतात की जसं झाडावर जाण्यासाठी हळूहळू चढावं लागेल, तसं भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर संतशिवाय पर्याय नाही. अभंगाचे 3रे चरण. असो ऐसा कोठे आठवची नाही, 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 देही जीवी देही भोगू नसा, देही जीवी देही भोगू नसा, देही जीवी देही भोगू नसा, सर्व सुख लालो सर्व अलंकार, 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 सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. वेदांनी हे सांगितलं की संत विना प्राप्ती नाही. संत किती उदार असतात बघा. एके दिवशी नाथ महाराज नदीकाठी बसले असता तेथे त्यांना एक विंचू नदीत पडलेला दिसला. त्यांनी त्या विंचावाला त्या नदीतून काढलं आणि हातावर घेतलं. हातावर घेतल्याच्या नंतर त्या विंचावाने नाथ महाराजांच्या हाताला दंश केला. नाथ महाराजांनी हात झटकला, परत तो पाण्यात पडला. असे कित्येक वेळा झाले आणि तिकडून एक गृहस्थ आला. त्या गृहस्थाने विचारले की बाबा महाराज, तुम्ही सारखं त्या विंचावाला हातावर घेताय आणि तो विंचू सारखा तुम्हाला दंश करतोय, मग तुम्हाला ते विंचाला हातावर घेण्याचा एवढा अट्टहास का करताय? त्यावेळेस
नाथ महाराज म्हणाले की बाबा, तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही, तर मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोडू? कारण संत दयाळू मायाळू असतात, उदार असतात, त्यांचा देह ते दुसऱ्यांसाठी जिजवतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवती परोपकारी. बघा, दररोज नाथ महाराज दररोज एका गल्लीमध्ये मधुकरी आणायला जात होते. सर्व बाया मधुकरी देत होत्या, पण एक बाई काही मधुकरीच देत नव्हती. दररोज काही ना काहीतरी कारण सांगायची. मग बघा, उदाहरणाद्वारे सांगायचं ठरलं तर एक दुकानदाराने दुकानासमोर पाटी लावली होती की आज रोख उद्या उधार. तसंच एका गृहस्थाने ती पाटी वाचली आणि तो म्हणाला, आज रोख नेण्यापेक्षा उद्या उधार नेऊ. मग तो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आला, त्या दुकानातून सामान घेतलं आणि किराणा घेतला आणि तो निघाला. तेवढ्यात दुकानदार म्हणला की का हो बाबा पैसे? त्यावेळेस तो गृहस्थ म्हणाला की तुम्हीच तर बाहेर पाटीवर लिहिले की आज रोख उद्या उधार. त्यावेळेस त्याच्यावर सुद्धा असंच लिहिलं होतं की आज रोख उद्या उधार. त्याप्रमाणे ती बाई दररोज काही ना काहीतरी कारण सांगायची. मग महाराजांनी ठरवलं की आपण हिच्याकडनं एके दिवशी मधुकरी घेतल्याशिवाय जायचंच नाही. मग महाराज गेले आणि तिच्या दारासमोर जाऊन बसले. ती घरात सारवण काढत होती. तिने नाथ महाराजांना पाहिलं आणि तिला खूप राग आला. त्यानंतर तिने तिच्या हातातला शेणाचा पोचर आहे तो महाराजांच्या अंगावर फेकून मारला. महाराज तसंच घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर तो पोचारा स्वच्छ धुतला आणि तो वाळवला. वाळवल्याच्या नंतर त्याच्या छोट्या छोट्या वाती केल्या आणि भगवान शिवशंकराच्या मंदिरात लावल्या. मग आणि भगवंताला प्रार्थना करू लागले की हे भगवंता, तुझ्या ह्या वातींचा जसा तुझ्या मंदिरामध्ये प्रकाश पडलाय तसाच त्या मातेच्याही डोक्यात प्रकाश पडू दे. कारण संत उदार असतात, त्यांची उपमा आपण कधीच करू शकत नाही. जगात दोनच उपमा आहेत, एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे आई वडील. रात्रंदिवस एक करून आपलं हित व्हावं यासाठी रात्रंदिवस काम करतात, कष्ट करतात. आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. एखाद्या वेळेस आपल्याला ठेस लागली तर आपण आई गा असं म्हणतो, पण ज्या वेळेस थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला मोठा साप दिसला तर आपण बापरे असं म्हणतो. कारण याच्यावरूनच कळते की छोट्या छोट्या कारणाला आई असते तर मोठ्या मोठ्या कारणाला बाप असतो. आई म्हणजे काय असते? नसते सांभाळणारी दाई, समुद्राची शाई, आकाशाचा कागद, पर्वताची लेखणी. साक्षात सरस्वती जरी आईचे उपकार लिहायला बसली ना तरी तिला सुद्धा आईचे उपकार लिहिता येणार नाही. कारण स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी असते. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. या जगात आईसारखी दुसरी मूर्ती कुठेच होऊ शकत नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळ खेळता होते जेव्हा तानी, शाळेतून घरी येताना कधी उशिरा मला होई. गल्लोगल्ली पाहत फिरे मला तू गाय. आई तुझ्या या उपकाराची हो, आई तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझ उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बघा, एखाद्या वेळेस आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. बघा, एखाद्या वेळेस एखादा मुलगा 10वी पास झाला तर त्याची आई ओरडू सांगते की माझा मुलगा 10वी पास झालाय, माझा मुलगा 10वी पास झालाय. पण त्याच वेळेस गुपचूप जाऊन पेढ्याचा बॉक्स आणणारा तो बापच असतो. कारण छोट्या छोट्या कारणाला आई असते तर मोठ्या मोठ्या कारणाला बाप असतो. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा,
त्याच्या काळजात सुद्धा मायाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचे रुबाब. त्यात बाप घराचा तो पायाई कळस त्यावर, जेव्हा खचा तो न पाया तेव्हा कोसळते घर. म्हणून आईला जेवढं महत्त्व आहे तेवढं बापाला सुद्धा द्या. बघा, एक बाप 4-4, 5-5 पोरांना सांभाळण्याची धमक ठेवतो, पण 5-5 पोरं, 5-5, 4-4 पोरं आपल्या बापाला सांभाळण्याची धमक ठेवत नाहीत. म्हणून संस्कार घडवा. संस्कार कधी कधी संगतीनेच घडत असतात. लागले तयाची संगती, झाली त्यांची ती चकती. बघा, एका दुर्जन माणसाला राजाने नाक कापण्याची शिक्षा दिली. मग त्याचे नाक कापल्यानंतर तो सीताराम सीताराम म्हणून नाचू लागला, आनंदाने नाचू लागला. तेवढ्यात तिकडून एक गृहस्थ आला आणि त्याने विचारलं, हे भल्या माणसा, तुझे राजाने नाक कापले आहे तरी तू का एवढे आनंदाने नाचतो आहेस? त्यावेळेस तो दुर्जन म्हणाला की माझे नाक कापल्यामुळे मला भगवंताचे दर्शन झाले आहे. मग याला वाटलं की एवढा सोपा उपाय आहे भगवंत भेटण्याचा. मग यानेही नाक कापले आणि नाचू लागला, पण त्याला काही भगवंताचे दर्शन झाले नाही. मग तो त्या दुर्जनाकडे गेला आणि म्हणाला, का रे मूर्खा, कुठं आहे देव? त्यावेळेस हा त्याच्या कानात म्हणाला की आता तुझे नाक तर कापलेच गेले, पण तुझी इज्जत उघडी करण्यापेक्षा तू पण देव भेटला म्हणून नाचायला लाग. असे करून त्यांचे हजारो शिष्य झाले. राजाही देवाचा भक्त होता. राजानेही नाक कापण्याचे ठरवले, पण त्याने प्रधानाजवळ व्यक्त केले. पण प्रधान हुशार होता. प्रधान म्हणाला, महाराज, आधी मी अनुभव घेतो आणि नंतर तुम्हाला सांगतो. मग प्रधानाने नाक कापले आणि तो देव भेटला असे म्हणून नाचू लागला, पण त्याला काही देव भेटला नाही. मग त्या दुर्जनाने जो मंत्र बाकीच्या कानात सांगितला होता तोच मंत्र ह्या प्रधानाच्याही कानात सांगितला, पण ह्या प्रधानाला तो मंत्र काही पटला नाही आणि सर्व हकीकत राजाला जाऊन सांगितल्यानंतर त्याची गती अशी झाली की सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात आली. बघा, सर्वांना फाशीची शिक्षा देण्यात आली. एका दुर्जनाच्या संगतीत राहून सर्वांची गती तीच झाली. लागले तयाची संगती, झाली त्यांची तीच गती. पैसा काय आहे हे कोणालाही सांगायची गरज नाही. बघा, एका छोट्या मुलाने श्रीमंत व्हायचं स्वप्न बघितलं. तो 4थीच्या वर्गात शिकत होता. तो शाळेतून घरी आला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, मला गुरुजींनी रजिस्टर आणून द्यायला सांगितलंय. मग त्याच्या वडिलांनी त्याला रजिस्टर आणून दिल्यानंतर त्याने त्या रजिस्टरच्या बारीक चिठ्ठ्या केल्या आणि बाजारात विकण्यास घेऊन गेला आणि ओरडू लागला की माशा मारायचं औषध असं म्हणून ओरडू लागला. त्यावेळेस तिकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, किती रुपयाला हे औषध? त्यावेळेस तो म्हणाला, 50 पैशाला एक पुडी. मग त्या गृहस्थाने ती पुडी घेतली आणि सोडायला लागला. हा मुलगा खूप हुशार होता. तो म्हणाला, बाबा, तुम्हाला घरच्याच माशा मारायच्यात ना, मग तुम्ही घरीच जाऊन सोडा ना. मग या गृहस्थाला आता खात्री पटली, यात नक्की काही ना काहीतरी औषध आहे. मग त्याने 500 रुपयाच्या पुढे घेतल्या आणि घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणाला की तू म्हणत होतेस ना पावसाळ्याच्या दिवसात खूप माशा येतात, मग बघ मी आता औषध आणले. आणि त्याला माहीत होतं की आपल्याजवळ जास्त माशा येतात, म्हणून याने आपल्याजवळ सगळ्या पुड्या ठेवून घेतल्या आणि जेवायला बसला. जेवायला ताट घेतलं, उजव्या हातात घास घेतला आणि डाव्या हाताने ती पुडी सोडली. पुडी सोडल्याच्या नंतर ती बायको म्हणाली, तुम्ही म्हणालं होतात की त्यात काही औषध आहे, त्यात तर काहीच औषध नाही. तेव्हा त्यात असं लिहिलं होतं की बाबा, उजव्या हाताने जेवण कर आणि डाव्या हाताने माशा मार. बघा, पैशासाठी लोक काय करतील याचं काहीही सांगता येत नाही. आता सर्वांनी भजन करायचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
पैशासाठी काय करतील हे काहीही सांगता येत नाही. म्हणून संतांची संगत करा. कधी संगतीचे परिणाम वाईटही होऊ शकतात. बघा, एकदा व्यास महर्षी रथ घेऊन चालले होते आणि त्यांच्या रथाखालून एक किडा पळत होता. रथाखालून त्यांच्या एक किडा पळत होता हे त्यांना समजले आणि त्या व्यास महर्षींना त्या किड्याची भाषा समजत होती. व्यास महर्षींनी त्यांचा रथ थांबवला आणि त्या किड्याला विचारले की तू का पळतो आहेस. त्यावेळेस त्या किड्याने सांगितलं की मी जर पळालो नाही तर मी त्या रथाखाली जाईन, मी मरल. तेव्हा व्यास महर्षी म्हणाले की तुझ्या जन्मात कुठेतरी सुख आहे. त्यावेळेस तो किडा म्हणाला की मी मागच्या जन्मात मी माझ्या आईवडिलांची सेवा केली होती आणि ब्राह्मण लोकांनाही त्रासही दिला होता, त्यांनी मला शाप दिला. तेव्हा व्यास महर्षी म्हणाले की मी तुला मी शापमुक्त करतोय. तेव्हा तो किडा तेथेच मरण पावला आणि दुसऱ्या जन्मात तो किडा पोपट झाला. व्यास महर्षींनी परत त्या पोपटाला दर्शन दिले. तो पोपट तेथेच मेला आणि तिसऱ्या जन्मात तो पोपट कुत्रा म्हणून जन्माला आला. कुत्रा म्हणून जन्माला आल्याच्या नंतर व्यास महर्षींचे त्याला परत दर्शन घडले आणि तो तेथेच मरून पडला. चौथ्या जन्मात तो किडा एका राजवाड्यात राजकुमार म्हणून जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर व्यास महर्षींना हे कळाले आणि व्यास महर्षी त्यांच्याकडे वेश बदलून त्या राजवाड्यात गेले. हे त्या राजकुमाराला माहीत होतं आणि मग राजकुमाराने आदर सत्कारासहित त्या व्यास महर्षींना त्याच्या राजगादीवर बसवले आणि तो त्याचा आनंद सांगू लागला की माझे नातलग चांगले आहे, मी माझ्या मित्रांबरोबर मांस भक्षण करतो. हे ऐकल्यावर त्या व्यास महर्षी उठले आणि त्यांनी आपला स्वतःचा वेश काढून टाकला आणि अरण्यात जाऊन भगवंताची प्राप्ती करून घेतली. तसंच तुकोबाराय म्हणतात की आपणही भगवंताची प्राप्ती आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संताशिवाय पर्याय नाही. अभंगाचे 4 चरण. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, 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 तुका म्हणे आम्ही, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून दीपाप पुण्यंगा, लागून दीपाप पुण्यंगा, सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो, सर्व अलंकार, लागून दीपाप पुण्यंगा, लागून दीपाप पुण्यंगा, सर्व सुख न्यालो, सर्व सर्व सुख न्यालो, सर्व आनंद निर्भय डुलत सो,
रे सा सर गर गम 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 बम गर सा गम पद नि द पम गम बम गर सा अरे गम पद बम गर सा नि द नि सा पद नि द पम गर सा नि द नि सर सा अरे गर गम 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 बम गर सा गम पद नि द पम गम बम गर सा मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा सुर की नदियाँ है दिशा में बह के सागर को मिले बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के आनंद निर्भय डुलत सो आनंद निर्भय डुलत सो आनंद निर्भय डुलता तो कोरोनाचं संकट आलं आहे, त्या संकटापासून सर्वांनी सुरक्षित राहा, घरातच राहा. बघा, महाभारताचं युद्ध सुरू करण्यापूर्वी कुरुक्षेत्रावर युद्धभूमीची साफसफाई करत असताना तेथे भगवान श्रीकृष्ण, अर्जुन
दुर्योधन आणि भीष्म पितामह हे सर्व युद्धभूमीची पाहणी करण्याकरता कुरुक्षेत्रावर गेले होते. कुरुक्षेत्रावर गेल्याच्या नंतर हत्तीच्या साह्याने तेथे झाडे झुडपे मोडून बाजूला केली जात होते. तेथे शेजारी एका चिमणीचं घरटं असलेलं एक झाड होतं. त्या चिमणीला माहीत होतं की आता आपलं हे झाड पडणार आहे आणि आपलं घरटं मोडून खाली पडणार आहे. त्यात ते चिमणीचे पिल्लं होते, ते म्हणजे तिचे बाळ होते. तिला वाटलं की आता आपले हे बाळही मरणार आहे. मग तिने खूप विचार केला की आपल्या पिल्लांना वाचवणारं या भगवान श्रीकृष्णाशिवाय दुसरं कोणीही नाही. मग तिने भगवान श्रीकृष्णाला शरण जायचं ठरवलं. ती भगवान श्रीकृष्णाला शरण गेली. शरण गेल्याच्या नंतर म्हणाली, माझ्या पिल्लांचा जीव वाचवा, माझ्या पिल्लांना तुमच्याशिवाय कोणीही वाचवू शकणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की जन्म मृत्यू हा माझ्या हातात नाही आहे, तो विधिलिखित आहे. त्यावेळेस चिमणी म्हणाली की तुमच्याशिवाय या झाडाचं पानसुद्धा हलत नाही. तुम्ही जगत पालक आहात, तुम्ही जगत रक्षक आहात. तुमच्याशिवाय या झाडाचं पानसुद्धा हलत नाही, तुमच्याशिवाय शरीर श्वाससुद्धा घेत नाही. मग तुमच्याशिवाय शरीर श्वाससुद्धा घेत नाही आणि तुमच्याशिवाय माझ्या पिल्लांना कुणीही वाचवू शकणार नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्या चिमणीला असं दाखवत होते की माझ्या हातात काहीच नाही, पण चिमणी त्यांना असं समजून सांगत होती की तुमच्याशिवाय या सृष्टीचं पानसुद्धा हलत नाही. मग ती चिमणी मनोभावे भगवान श्रीकृष्णाला शरण गेली. शरण गेल्याच्या नंतर ती म्हणाली, भगवंता माझ्या पिल्लांचा जीव वाचवा. भगवंताला तिची दया आली म्हणून भगवंताने तिला सांगितलं की 3 दिवसात तू 27 दिवस करून ठेव. आणि भगवंत तेथून निघून गेल्याच्या नंतर परत 3 दिवसांनी ते कुरुक्षेत्रावर त्या युद्धभूमीच्या जागेवर आले. आणि युद्धभूमीच्या जागेवर येण्यापूर्वीच ते जे चिमणी आणि त्यांच्या पिल्लांचं जे घरटं होतं ते झाड तोपर्यंत पाडलं गेलं होतं. चिमणीचं घरटं एका ठिकाणी पडलं होतं आणि त्या चिमणीचे पिल्लं न पंख फुटलेले ते चिमणीचे पिल्लं त्या घरट्यामध्ये चिवचिव करत होते. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आले. तेवढ्यात चिमणी आली आणि म्हणाली की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 3 दिवसात 27 दिवसांचा धान्य साठा करून ठेवला आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने ज्या हत्तीने ते झाड तोडलं होतं त्या हत्तीला तेथे बोलवलं आणि त्याच्या कंठाशी बाण लावला. बाण लावल्याच्या नंतर सगळे घाबरले. परंतु ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने त्या हत्तीवर बाण सोडला त्यावेळेस त्या बाणाने हत्तीच्या मानेला प्रदक्षिणा घातली आणि हत्तीच्या गळ्यातली ती घंटी उडवली. जशी ती घंटी उडाली तशी त्या घरट्यावर जाऊन पडली. आणि मग युद्ध सुरू झालं. 18 दिवस युद्ध चाललं. युद्ध संपल्यानंतर ठीक 2 दिवसांनी परत भगवान श्रीकृष्ण त्या युद्धभूमीवर आले आणि त्या घंटीला उडवलं. ती घंटी जशी त्या घरट्याहून उडाली जशीच्या तशीच ती त्या हत्तीच्या गळ्यापाशी आली. नंतर मग ते चिमणी आणि त्या चिमणीचे पिल्ल सुरक्षित असे बाहेर आले. याच्यावरूनच कळते की भगवंताचं नामस्मरण, भगवंताला शरण जा. भगवंताला शरण गेल्याशिवाय हा कोरोना सारखं संकट नाहीसं होणार नाही. म्हणून चिमणीसारखं घरातच राहा, सुरक्षित राहा, भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आज ज्यांनी मला कीर्तनाची संधी दिली ते ऋषिकेश महाराज त्यांचे मी आभार मानते. तसेच गायनाचार्य असतील तसेच मृदुंगाचार्य असतील त्यांचेही मी आभार मानते. आणि माझे गुरुवर्य
दीपक महाराज सुद्रिक आणि हरिभक्तपरायण अनिताताई महाराज सुद्रिक यांच्या चरणी आणि ज्या आईवडिलांनी मला जन्म दिला त्या आईवडिलांच्या चरणी मी सेवा अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलिले ते पुरे वेडे वाकोडे करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही नाही उच्चारला करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही मन मंदिरा गजर भक्तीचा